आज आपण आपल्या चॅनेलवर बनवणार आहोत पावभाजी। काल होता संडे, त्यासाठी मी संडे स्पेशल म्हणून पावभाजी केली होती, ती आज मी दाखवणार आहे। पावभाजी करण्यासाठी जे काही साहित्य आहे लागणार आहे ते मी देणारच आहे डिस्क्रिप्शन मध्ये आणि इथे पण दाखवणार आहे। मुलांना काहीतरी संडेच्या दिवशी स्पेशल लागतं ना, आणि सुट्ट्या पण आल्या होत्या जोडून, त्यामुळे पावभाजी बनवली होती। तर इथं आपल्याला पावभाजीसाठी जे काही भाज्या लागतात त्या मी कुकरला अगोदरच हे करून घेतल्या होत्या, शिट्ट्या करून घेतल्या होत्या। 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या होत्या। इथे आपल्याला जे काही कांदा लागणार आहे आणि टोमॅटो ते कट करून घेतलेले आहे, आणि आलं लसूण याची पेस्ट करून घेणार आहोत। यानंतर कुकर झालेला 3 ते 4 शिट्ट्या करून छान अशा भाज्या शिजल्या गेल्या होत्या। तर आता इथे आपल्याला स्मॅशरने छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे। ज्या काही भाज्या शिजून घेतल्या होत्या त्या आपल्याला व्यवस्थित अशा स्मॅश करून घ्यायच्या आहेत। व्यवस्थित अशा शिजल्या गेल्यानंतरच मिळून येतं, म्हणजे एक संध होते आपली पावभाजी। तर आपल्याला झालं आहे इथे फोडणीसाठी आता कुकर ठेवलेला आहे, मी कुकरमध्येच करणार आहे भाजी। फोडणीला कुकरमध्ये टाकणार आहे। मी ते तेल टाकलेलं आहे, 3 ते 4 स्पून तेल घेतलेलं आहे। तर जिरं टाकलेलं आहे, इथे 1 टीस्पून जिरं टाकलेलं आहे। छान असं जिरं तडतडल्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकून दिलेली आहे। यानंतर जो काही कांदा कट करून घेतला होता तो आपण यात घालून घेतला आहे। ब्राऊन असा कलर येत आहे। थोडासा ब्राऊन कलर झाल्यानंतर मगच आपण टोमॅटो कट करून घेतलेले टोमॅटो टाकून घ्यायचं। एक 4 ते 5 मिनिट असं भाजून घ्यायचं व्यवस्थित, म्हणजे फ्राय करून घ्यायचं थोडक्यात। तर टोमॅटो टाकून घेत आहे। 4 ते 5 मिनिट आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटोची छान अशी पेस्ट, म्हणजे जो काही टोमॅटो कट केलेला आहे ते व्यवस्थित असा बारीक होईपर्यंत, एकजीव होईपर्यंत, कांदा आणि टोमॅटोची पेस्ट एकजीव होईपर्यंत आपल्याला हे सतत असं 4 ते 5 मिनिट हलवायचं आहे, परतून घ्यायचं आहे। बघा असा व्यवस्थित असा कलर आलेला आहे। तर आपल्याला काश्मीरी मिरची 2 टीस्पून घ्यायची आहे। पावभाजी मसाला 3 ते 4 स्पून घेतलेला आहे। धने पावडर घेतलेली आहे 2 टीस्पून। आणि चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे, 2 टीस्पून घेतलेलं आहे मी मीठ। दोन टीस्पून मीठ घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहे। यानंतर आपण जे काही भाज्या कुकरला शिजवून घेतल्या होत्या ते आपण यामध्ये मिक्स करत आहोत। ते आहे ना, ते थोडंसं खिसून घेतलं होतं आणि त्याची थोडासा ज्यूस टाकलेला आहे, म्हणजे कलर छान येतो। पहा इथे पावभाजी तयार झालेली आहे, मस्त असा कलर आलेला आहे। हे बघा मैत्रिणींनो, आपल्याला पावभाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।